विचार करा श्रोते हो, तुम्ही एखादं घर घेताय. आयुष्यातली सगळ्यात मोठी पुंजी लावून स्वप्नातलं घर घेतो आपण, किंवा कष्टाच्या कमाईतून एखादी महत्वाची जमीन खरेदी करतो. अगदी खरंय. तो क्षण खूप भावनिक असतो. हो ना? सगळा व्यवहार ठरतो, पैशांची जुळवाजुळव होते आणि मग उजाडतो तो सगळ्यात महत्त्वाचा दिवस, म्हणजे दस्त नोंदणीचा दिवस. पण प्रत्यक्षात काय होतं? नागरिक सकाळी लवकर उठून दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचतात आणि तिथे दिसतात त्या फक्त लोकांच्या तुफान गर्दीने भरलेल्या रांगाच रांगा. हो, म्हणजे तो अनुभव खूप जणांसाठी अत्यंत थकवणारा असतो. एखाद्या आनंदाच्या क्षणावर विरजण पडल्यासारखी ती स्थिती असते. बरोबर. अपुऱ्या सुविधा असतात, बसायला जागा नाही आणि आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत जाणारा तो अख्खा दिवस अक्षरशः घामाघूम व्हायला होतं. हा अनुभव अनेक नागरिकांसाठी उत्साहापेक्षा ताणाचा जास्त ठरतो. नक्कीच, कारण व्यवस्थापनाचा अभाव आणि पायाभूत सुविधांची कमतरता या गोष्टी तिथे प्रकर्षाने जाणवतात. आणि म्हणूनच आपल्या मागच्या एका व्हिडिओत बऱ्याच श्रोत्यांनी कमेंट केली होती की नोंदणी कार्यालयातील या गर्दीवर आणि त्रासावर सरकारकडे काही उपाय आहे का? खूप लोकांचा हाच प्रश्न असतो. की सामान्य माणसाला कायम असंच रांगेत उभं राहावं लागणार? तर श्रोते हो, याच ज्वलंत प्रश्नाचं एक अत्यंत मोठं आणि ऐतिहासिक उत्तर आज आपण घेऊन आलो आहोत. राज्य सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. अगदी बरोबर. हा खूप मोठा निर्णय आहे. ज्यानुसार राज्यात तब्बल 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपण आज याच महत्त्वपूर्ण निर्णयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे, हे जरा सविस्तर समजून घेऊया. आजचा हा निर्णय नेमका काय आहे आणि मुळात अशी वेगळी व्यवस्था का निर्माण करावी लागली? नक्कीच. माझ्या अनुभवानुसार हा प्रशासकीय पातळीवरचा एक अतिशय धाडसी आणि आवश्यक असा बदल आहे. सविस्तर बघूया. बघा, दस्त नोंदणी ही काही ऐच्छिक गोष्ट नाहीये. आपण जर नोंदणी कायदा 1908 पाहिला तर त्यातील कलम 17 नुसार स्थावर मालमत्तेचे व्यवहार जसे की खरेदी विक्री, बक्षीसपत्र, भाडे करार यांची नोंदणी करणं हे कायद्याने सक्तीचं आहे. अच्छा, म्हणजे ते करावंच लागतं? हो, करावंच लागतं. हा कायदा ब्रिटिशांच्या काळात अस्तित्वात आला, ज्याचा मुख्य उद्देश मालमत्तेच्या मालकीत पारदर्शकता आणणे आणि फसवणूक टाळणे हा होता. म्हणजेच नागरिकांना कायदेशीर वैधतेसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावंच लागतं. पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे ना? अगदी बरोबर. गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण वाढलं, मालमत्तांचे व्यवहार हजारो पटींनी वाढले. पण त्या तुलनेत सरकारी कार्यालयांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. वाढते व्यवहार आणि कार्यालयांची मर्यादित संख्या यामुळे तिथे प्रचंड गर्दी होते. लोकांना साध्या बसण्याच्या सुविधा नसतात, खूप वेळ जातो. हो, मी स्वतः हे अनुभवलंय. शासनाला या सगळ्या बाबींची पूर्ण कल्पना होती. याच अपुऱ्या सुविधा आणि नागरिकांचा जाणारा वेळ लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सार्वजनिक खासगी भागीदारीचा म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा हा नवीन पर्याय शोधून काढला आहे. त्यामुळे आता चित्र बदलेल असं वाटतंय. म्हणजे नागरिकांचा जो मनस्ताप होत होता त्यावर हा एक प्रशासकीय उपाय म्हणून आणला गेला आहे. येस. पण म्हणजे हे सगळं लगेच सुरू होतंय का? नाही, लगेच नाही, पण लवकरच. शासनाने या 60 खासगी कार्यालयांसाठी बाकायदा निविदा प्रक्रिया राबवली होती. यात VFS ग्लोबल या नामांकित कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. VFS ग्लोबल म्हणजे तीच कंपनी जी पासपोर्ट आणि व्हिसाचं काम करते? अगदी तीच. आणि पहिल्या टप्प्यात येत्या 6 महिन्यात 5 ठिकाणी याची सुरुवात होतीये. अच्छा, कोणकोणत्या ठिकाणी? मुंबईत 2 कार्यालय असतील आणि पुणे, ठाणे तसेच नागपूर येथे प्रत्येकी 1 कार्यालय सुरू होईल. बापरे, म्हणजे काम वेगात सुरू झालंय तर. श्रोत्यो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, अशीच कायदेशीर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपण नेहमीच सखोलपणे विश्लेषित करत असतो. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महसूलशाही चॅनलवर तुम्हाला अशीच खात्रीशीर माहिती मिळत राहील. नक्कीच. आणि इथे एक तांत्रिक भाग समजून घेणं गरजेचं आहे. माफ करा, मध्येच थांबवतो. पण एक प्रश्न आहे जो बहुधा प्रत्येक श्रोत्याच्या मनात आला असेल. आता ही खासगी सुविधा म्हटल्यावर साहजिकच खर्च वाढणार ना? हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. कोणतीही प्रीमियम सुविधा मोफत नसते. शासनाच्या निर्णयानुसार या खासगी कार्यालयातून प्रत्येक दस्ताची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना 5,217 रुपये 96 पैसे इतकं अतिरिक्त सेवा शुल्क भरावं लागणार आहे. 5,217 रुपये आणि वर 96 पैसे. आकडा अगदी अचूक आहे. बहुधा यात GST आणि इतर करांचं गणित असावे. हो, तो कर वगैरे धरूनच आकडा आहे. हे शुल्क प्रतिदस्त असेल. पण मला सांगा, इथे एक मोठा गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. लोकांना वाटेल की आपण जी लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरतो तो सगळा पैसा ही खाजगी कंपनी स्वतःच्या खिशात घालेल.
मुळीच नाही. हा एक अतिशय मोठा गैरसमज आहे जो आपण येथेच आणि आत्ताच खोडून काढायला हवा. म्हणजे असं नाहीये का? अजिबात नाही. बघा, नोंदणी कायदा आणि महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार जे काही मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क ठरलेलं असतं ते 100% थेट राज्य सरकारच्याच तिजोरीत जमा होणार आहे. त्यातला एकही रुपया या VFS ग्लोबल कंपनीला जाणार नाही. अच्छा, म्हणजे तो मूळ पैसा सरकारच्याच तिजोरीत जाईल. मग हे 5,000 रुपये कशासाठी? हे जे अतिरिक्त 5,217 रुपये 96 पैसे आहेत ते फक्त आणि फक्त त्या कंपनीचे सेवा शुल्क म्हणजेच सर्व्हिस चार्ज असणार आहे. आपण जर या पूर्ण प्रक्रियेचे टप्पे पाहिले तर तुम्हाला समजेल की हे शुल्क नेमके कोणत्या सुविधेसाठी आहे. हो, ते टप्पे सांगा ना, म्हणजे श्रोत्यांना स्पष्ट कल्पना येईल. नक्कीच. पहिला टप्पा म्हणजे वातानुकूलित कार्यालयात प्रवेश करा. तिथे नेहमीसारखी गर्दी नसणार. क्या बात आहे. दुसरा टप्पा म्हणजे सोफ्यावर बसून चहा किंवा कॉफी घ्या. तिथे तासनतास रांगेत उभं राहायची गरज नाही. म्हणजे अगदी निवांत. हो. तिसरा टप्पा म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करा. डेटा एंट्री करणे, स्कॅनिंग करणे ही सर्व प्राथमिक कामे त्या कंपनीचे प्रशिक्षित कर्मचारी अत्यंत जलद गतीने करतील. आणि मग कायदेशीर बाबींचं काय? तिथेच येतो आपला चौथा आणि अंतिम टप्पा. सरकारी दुय्यम निबंधक व वरिष्ठ लिपिकाकडून अंतिम स्वाक्षरी मिळवा. सर्व फाईल तयार झाल्यावर ती फाईल अंतिम नोंदणीसाठी प्रत्यक्ष सरकारी अधिकाऱ्यांसमोर सादर केली जाईल. एका अर्थाने आपण एअरपोर्ट लाऊंज किंवा तत्सम VIP सुविधेची तुलना करू शकतो. नागरिक अतिरिक्त पैसे देत आहेत, पण त्या बदल्यात रांगेत न थांबता अत्यंत सन्मानाने आणि कमीत कमी वेळेत त्यांचं काम पूर्ण करून मिळतंय. अगदी बरोबर. ज्यांना आपला संपूर्ण दिवस वाचवायचा आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. श्रोते हो, तुम्ही 5,000 रुपये देऊन ही सुविधा वापरणार का? असल्यास समस्या किंवा मत कमेंटमध्ये लिहा. पण आम्हाला सांगा, ही सुविधा सक्तीची आहे का? नाही, ही सुविधा 100% ऐच्छिक असणार आहे. ज्या नागरिकांना हे अतिरिक्त 5,000 रुपये भरायचे नसतील ते आपल्या नेहमीच्या सरकारी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पूर्वीप्रमाणेच दस्त नोंदणी करू शकतात. बरं, आता वळूया याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे. हा नियम फक्त मुंबई पुण्यापुरता आहे का? आमच्या ग्रामीण किंवा इतर शहरी भागांचं काय? नाही, शासनाने संपूर्ण राज्याचा अतिशय व्यापक विचार करूनच ह्या प्रक्रियेची आखणी केली आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात 5 कार्यालये सुरू होतील. हो, मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर. बरोबर. पण त्यानंतर पुढील 3 महिन्यात दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 25 नवीन कार्यालये सुरू होतील. 25 नवीन कार्यालय? कुठे कुठे? यात मुंबई, उपनगर, पुणे आणि ठाणे या ठिकाणी प्रत्येकी 4 कार्यालये सुरू केली जातील. आणि यासोबतच नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी 3 कार्यालये सुरू होतील. म्हणजे शहरी भागातील जो मोठा ताण आहे तो या दुसऱ्या टप्प्यात बऱ्यापैकी कव्हर होईल. पण तरीही महाराष्ट्र खूप मोठा आहे. आणि म्हणूनच तिसरा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे. तिसऱ्या टप्प्यात आजच्या उर्वरित 30 जिल्ह्यांत प्रत्येकी 1 कार्यालय सुरू होईल. जसे की अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड ते अगदी यवतमाळपर्यंतचे सर्व जिल्हे यात समाविष्ट आहेत. बापरे, म्हणजे अगदी संपूर्ण महाराष्ट्र. होय. प्रशासकीय अडथळे ही फक्त मोठ्या शहरांचीच समस्या नाही, तर ती संपूर्ण राज्याची समस्या आहे हे शासनाने यातून मान्य केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 तरी खासगी दस्त नोंदणी कार्यालय असेल. हे खरंच खूप व्यापक आहे. या संपूर्ण भौगोलिक विस्ताराचा आणि प्रक्रियेचा जर आपण एकत्रित विचार केला तर सामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा काय परिणाम होईल? जर आपण या पूर्ण निर्णयाचा सर्वसामान्यांच्या जीवनावरील परिणाम पाहिला तर यातून 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी साध्य होणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वेळेची प्रचंड बचत. हो, वेळ हाच पैसा आहे. अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे पारदर्शकता. सर्व प्रक्रिया एका शिस्तबद्ध कॉर्पोरेट वातावरणात झाल्यामुळे कामात सुलभता येईल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नागरिक अतिरिक्त 5,000 रुपये देऊन या खासगी कार्यालयात जातील त्यांच्यामुळे नेहमीच्या सरकारी कार्यालयातील रांगा आपोआप कमी होतील. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. म्हणजे जे लोक पैसे मोजू शकतात ते तिकडे गेल्यामुळे जे नागरिक पैसे न भरता पारंपरिक सरकारी कार्यालयात जाणार आहेत त्यांनाही गर्दी कमी झाल्याचा अप्रत्यक्ष फायदा होईलच. नक्कीच. एकंदर व्यवस्थेवरचा ताण विभागला जाईल आणि नोंदणी कायदा 1808च्या सर्व नियमांचे इथे काटेकोरपणे पालन केले जाईल. कारण अंतिम सही सरकारी अधिकाऱ्याचीच असेल.
अप्रतिम विश्लेषण. श्रोतेलो, कायद्याची आणि सरकारी निर्णयांची इतकी सखोल उकल फक्त आणि फक्त महसूलशाही चॅनलवरच मिळते. त्यामुळे महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, आणि या नव्या बदलामुळे लोकांना खरंच मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. तर श्रोते हो, आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर राज्य सरकारने दस्त नोंदणीतील अडथळे आणि गर्दी कमी करण्यासाठी 60 खाजगी कार्यालयांना परवानगी दिली आहे. VFS ग्लोबल या कंपनीच्या माध्यमातून हे मॉडेल राबवले जाईल. आणि हो, नागरिकांना 5,217 रुपये 96 पैसे एवढे अतिरिक्त सेवा शुल्क द्यावे लागेल. बरोबर. आणि त्या बदल्यात वातानुकूलित लाऊंज, जलद डेटा एंट्री अशा VIP सुविधांचा लाभ घेता येईल. पहिल्या टप्प्यात 5 कार्यालयांपासून सुरू होणारा हा प्रवास तिसऱ्या टप्प्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुद्रांक शुल्क थेट सरकारच्याच तिजोरीत जाईल. अगदी स्पष्ट. हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर सखोल माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. हो, नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7/12 एका अशा नोंदीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांची झोप उडवते. ते काय आहे पाहूया पुढच्या भागात. आणि हो, प्रेक्षकांनी आपल्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हावे. हो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. अगदी बरोबर. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.